मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. तर आज आपल्याला सराव सन 4.1 त्याच्यामधलं पहिलं उदाहरण पाहायचं आहे. तर इथे त्रिकोण ABC, समरूप त्रिकोण एलिमेंट. त्रिकोण ABC असा काढा की AB बरोबर 5.5 सेमी, BC बरोबर 6 सेमी, CA बरोबर 4.5 सेमी आणि BC छेद MN बरोबर 5/4. तर त्रिकोण ABC व त्रिकोण एलिमेंट काढा. तर हे समरूप त्रिकोण इथे आहेत. इथे उदाहरण आहे. तर हे समरूप त्रिकोण आपल्याला काढायचे आहेत. तर याची रचना कशी करायची आहे ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे. ज्यावेळी समरूप त्रिकोण दिलेले असतात त्यावेळी त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. तर सुरुवातीला आपल्याला त्रिकोण ABC ची सर्व मापे दिलेली आहेत. तो त्रिकोण काढता येतो, पण त्याच्याशी समरूप असणारा त्रिकोण एलिमेंट काढायचा असेल तर त्रिकोण एलिमेंटच्या बाजू आपल्याला शोधायला पाहिजेत. आणि म्हणून इथे सुरुवात करताना इथे आपण त्रिकोण ABC समरूप त्रिकोण एलिमेंट घेतलेला आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण एलिमेंट बघा. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण एलिमेंट. आता त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून आपण इथे गुणोत्तर बघा. AB छेद LM बरोबर BC छेद MN बरोबर AC छेद LN घेतलेलं आहे. आता पुढचा भाग आपल्याला ते गुणोत्तर आता दिलेलं आहे. इथे गुणोत्तर काय दिलेलं आहे बघा. गुणोत्तर आपल्याला ते दिलेलं आहे 5/4. म्हणून त्या प्रत्येक गुणोत्तराची किंमत आपण 5/4 घेऊ शकतो. इथे घेतलेली आहे ती. आणि तिथे कारण लिहिलेलं आहे BC छेद MN बरोबर 5/4. आता आपण इथे किमती ठेवलेल्या आहेत. किमती ठेवायच्या आहेत. किमती बघा. इथे किमती ठेवून इथे किंमत ठेवलेली आहे, इथे किंमत ठेवलेली आहे, इथे किंमत ठेवलेली आहे. 5.5 छेद LM बरोबर 6 छेद MN बरोबर 4.5 छेद LN बरोबर 5/4. तर हे गुणोत्तर आपल्याला इथे दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता आपल्याला याच्यातलं सुरुवातीचं 5.5 छेद LM बरोबर 5/4 हे आपल्याला घ्यायचं आहे. ते घेतल्यानंतर गुणोत्तर त्याच्या आधारे आपल्याला इथे किंमत काढता येऊ शकते. इथे बघा. तर 5.5 छेद LM बरोबर 5/4. आता तिरकस गुणाकार केला. इथे तिरकस गुणाकार केलेला आहे. LM गुणिले 5 बरोबर 5.5 गुणिले 4. LM ची किंमत काढायची आहे. 5 इथं गुणिले आहे, तिकडे गेल्यानंतर ते भागिले झाली. आता हा भागाकार कसा केलेला आहे बघा. 5.5 गुणिले 4 छेद 5 आहेत. 5 नी वरती भागलं तर तिथे 5 एके 5 आणि 5 एके 5 होतात. गुणिले 4 आणि छेद आहे तो 5 आहे. सॉरी, छेदानं आपण भागलेलं इथे. त्यामुळे इथे काय मिळालं 1.1 गुणिले 4 म्हणजेच उत्तर मिळालं 4.4. LM ची किंमत किती मिळाली 4.4. आता त्याच्या खाली बघा दुसरं गुणोत्तर घेतलेलं आहे. दुसरं गुणोत्तर घेताना कोणतं घेतलेलं आहे बघा. इथे दुसरं गुणोत्तर 6 छेद MN बरोबर 5/4. याच्या आधारे MN ची किंमत काढता येते. इथे बघा 6 छेद MN बरोबर 5/4. इथे तिरकस गुणाकार केलेला आहे. MN गुणिले 5 बरोबर 6 गुणिले 4. MN बरोबर हे 5 इथे गुणिले आहेत, तिकडे गेल्यानंतर इथे भागिले झाले. आता भागाकार करायचा आहे. हा भागाकार करताना इथे साइन चौक 24 छेद 5 मिळालेले आहेत. 5 ने भागायचं आहे. 5 चौक 20 राहिले 4 उतरून घेतले 0.
आणि 45 त्याच्यामुळं मध्ये दशांश चिन्ह येणार. म्हणजे mn ची किंमत आली 4.8 सेमी. आता पुढचं तिसरं गुणोत्तर घ्यायचं आहे. तिसरं गुणोत्तर बघा. तिसरं गुणोत्तर 4.5 छेद ln बरोबर 5/4 घ्यायचं आहे. इथे घेतलेलं आहे बघा. तिरकस गुणाकार केला इथे. ln गुणिले 5 बरोबर 4.5 गुणिले 4. ln ची किंमत काढायची आहे. 5 इकडे गुणिले तिकडे भागिले झाले. 5 ने इथे भागलं बघा. 5 9 45 मात्र दशांश चिन्ह येणार आहे तिथे. 5 9 45 आणि तिकडे 4 येणार ते. त्यामुळं गुणाकार केला तर 9 चोक 36 म्हणजे 3.6 मिळेल. किती मिळेल? 3.6. तर आपल्याला आता इथे तिन्ही बाजू मिळालेल्या आहेत बघा त्रिकोणी एलिमेंटच्या. त्रिकोण एबीसीच्या इथे बाजू आपल्याला दिलेल्या आहेत. त्या बाजू इथे लिहिलेल्या आहेत आणि त्रिकोणी एलिमेंटच्या आपण शोधून काढलेल्या आहेत. तिथे आपण त्या चौकटीत लिहिलेल्या आहेत बघा इथे 3 बाजू या. तर ह्या इथे एकत्र लिहिलेल्या आहेत. आता आपल्याला ते 2 समरूप त्रिकोण कसे काढायचे आहेत ते प्रत्यक्ष माप लिहिलेली आहेत. त्रिकोण एबीसी साठी AB बरोबर 5.5 सेमी, BC बरोबर 6 सेमी, AC बरोबर 4 सेमी. तर असा आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. सुरुवातीला हा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. तर कच्ची आकृती बघा. 3 बाजू द्या असता त्रिकोण कसा काढायचा आपल्याला रचना झालेली आहे बेसिक मध्ये. सुरुवातीला आपण BC पाया घेऊ. असं आपल्याला इथे BC पाया घेता येईल. ही कच्ची आकृती आहे. BC 6 सेमी. त्याच्यानंतर A हा बिंदू इथे कुठेतरी असणार. AB हे अंतर 5.5 सेमी असणार आहे. त्याच्यामुळे इथून इथं अंतर टाकायचं आहे. हे 5.5 सेमी आणि इकडून इकडे अंतर टाकायचं आहे 4 सेमी. म्हणजे कंस मारायचे आहेत. कच्च्या आकृतीमध्ये दाखवायची गरज नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. म्हणजे सुरुवातीला 6 सेमी लांबीची बाजू BC घ्यायची आहे. पट्टीच्या साहाय्यानं इथे मी 6 सेमी लांबीची बाजू घेतोय. 0 पासून स्टार्ट केला. इथे 6 सेमी बरोबर करेक्ट घेतलेलं आहे. याला नाव द्यायचं आहे BC. हा पाया झाला. लांबी आहे 6 सेमी. नंतर कंपास घ्यायचा आणि कंपासवर आता आपल्याला इथे 5.5 हे अंतर घ्यायचं आहे. म्हणजे 5 पूर्ण आणि पुढचे छोटे छोटे 5 mm भाग घ्यायचे. हे बघा 5.5. रिकामं टोक B वर ठेवायचं आहे आणि वरती असा एक कंस मारायचा आहे. नंतर आपल्याला 4 सेमी अंतर घ्यायचं आहे कंपासमध्ये. पुन्हा मी इथे कंपासमध्ये 4 सेमी इतकं अंतर घेतोय. हे बघा दिसण्यासाठी मी आडवं करतोय इथे 4 सेमी. रिकामं टोक C वर ठेवायचं आहे. मूळच्या कंसाला छेदणारा इथे कंस मारायचा आहे. आणि शेवटी मग पट्टीच्या साहाय्यानं हा मिळालेला छेदनबिंदू आणि B जोडायचे आहेत आणि तो बिंदू आणि C जोडायचा आहे. अर्थातच वरती जो बिंदू मिळालेला आहे तर तो बिंदू म्हणजे A आहे. तो बिंदू म्हणजे A आहे. तर इथे आपण त्रिकोण ABC काढलेला आहे. त्रिकोण एबीसीच्या तिन्ही बाजू दिलेल्या होत्या. त्यामुळे तिथे आपण त्रिकोण एबी. दुसरा त्रिकोण एलिमेंट काढायचा आहे. तर त्या अगोदर इथे बघा ही अशी माप लिहायची. त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची नावं लिहिलेली आहेत. बाजूंची लांबी लिहिलेली आहे. दुसरा त्रिकोण एलिमेंट काढायचा आहे. ज्या बाजू आपण शोधून काढलेल्या आहेत. LM बरोबर 4.4 सेमी, MN बरोबर 4.8 सेमी, LN बरोबर 3.6 सेमी. तर सुरुवातीला आपण कच्ची आकृती काढू. कच्ची आकृती आपण पाया इथे 4.8
सेमी घेणार आहोत. हातानेच काढायची आहे कृती. 4.8. त्याच्यानंतर यम बिंदू इथे कुठेतरी असणार आहे. यल, कारण हा MN घेतलेला आहे आपण पाया. याची लांबी आहे 4.4 आणि LN हे अंतर आहे 3.6. आता आपल्याला पट्टी घ्यायची आहे आणि पट्टीच्या साहाय्यानं सुरुवातीला 4.8 सेमी लांबीचा रेषाखंड काढायचा आहे. 4.8. मी आता इथे 4 वरून स्टार्ट केलेलं आहे, त्यामुळे 8.8 इथे घेतलेलं आहे. म्हणजे टोटल याची लेंथ जी आहे 1 2 3 4 आणि पुढे 8 भाग, 4.8 सेमी झालेली आहे. याला मी नाव देतोय इथे MN. लांबी आहे 4.8 सेमी. आता कंपास घ्यायचा आहे. कंपासवर इकडचं 4.4 इतका अंतर घ्यायचं आहे. हे लंब दिशेनं घ्यायचं आहे. हे असं बरोबर 4.4 पूर्ण आणि पुढचे छोटे 4 भाग लंब दिशेनं पाहायचं आहे. दाखवण्यासाठी मी हे आडवं करून दाखवतोय कंपास. इथे बघा 4.4 घेतलेला आहे. M वर रिकामं टोक ठेवायचं आणि कंस मारायचा आहे. नंतर कंपास मध्ये 3.6 इतका अंतर घ्यायचं आहे. 3.6 हे बघा 3.6 आणि मूळच्या कंसाला छेदणारा कंस मारायचा आहे N वर रिकामं टोक ठेवून. इथे आपल्याला जो बिंदू मिळतो तो म्हणजेच L. आता हे जोडायचं आहे आपल्याला. LM आणि LN जोडायचं आहे आणि शेवटी या बाजूंची मापे लिहायची आहेत. हा 4.4 सेमी आणि हे 3.6 सेमी. तर अशा पद्धतीने आपल्याला 2 समरूप त्रिकोण आपण हे काढलेले आहेत. तर ज्याच्यामध्ये आपल्याला एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या होत्या. दुसरा त्रिकोण जो समरूप आहे ह्या दोन्ही बाजूंपैकी एका संगत बाजूंचं गुणोत्तर दिलेलं होतं. याच्या आधारे आपण 2 त्रिकोण काढलेले आहेत.